नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती महिलांनी अर्ज भरले, त्यानंतर किती महिलांचे अर्ज बाद झाले, त्यानंतर अर्ज रिजेक्ट झालेल्यांना संधी मिळणार आहे का, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो ती माहिती आणि या प्रश्नांची उत्तरे. आता बघा मित्रांनो, की नेमकं किती महिलांनी महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे फॉर्म भरलेले आहे. तर यामध्ये आपल्याला दिसून येईल नवीन डेटानुसार की 1,40,00,000 भगिनींनी या योजनेसाठी अर्ज भरलेले आहेत. म्हणजे आकडा प्रचंड आहे आणि त्यापैकी 1 कोटी अर्जाची छाननी सुद्धा झालेली आहे. आणि यामध्ये जवळपास 83% जे अर्ज आहेत ते व्हॅलिड ठरलेले आहे, फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे. आणि त्यामुळे या 83% महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे 1500 प्लस 1500 म्हणजे एकूण 3,000 रुपये येत्या 19 ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, आता नेमके किती अर्ज बाद झालेले आहे किंवा रिजेक्ट झालेले आहे तर ते बघूया आपण. तर साधारणतः 17% अर्ज बाद झालेले आहे आणि या ठिकाणी कारण पण सांगितलेलं आहे. अर्ज बाद ठरण्याचे जास्तीत जास्त कारण बँक खात्याशी संबंधित आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे, बँक अकाउंट नंबर बरोबर नाही, काही ठिकाणी बँक खातेदाराचे नाव व्यवस्थित नाही, त्याचबरोबर अनेकांनी जॉईंट अकाउंट खातं या ठिकाणी अपलोड केलेलं आहे, तर काही ठिकाणी IFSC कोड चुकीचा टाकलेला आहे. असे अनेक कारणे आहेत. आणि मित्रांनो, फॉर्म भरत असताना मी वेळोवेळी सांगितलेलं होतं जॉईंट अकाउंट चालणार नाही, त्याचबरोबर प्रायव्हेट बँकमध्ये खातं असेल ते पण चालणार नाही, कारण गव्हर्नमेंटच्या सगळ्यात ज्या काही योजना आहेत तर ह्या गव्हर्नमेंट म्हणजे नॅशनलाइज बँकमध्येच त्याचे बेनिफिट्स मिळत असतात. म्हणून नॅशनलाइज बँकमध्येच खाते खोला अशा प्रकारच्या सूचना आपण वेळोवेळी दिलेल्या होत्या. तरी पण अनेक भगिनींनी आपलं प्रायव्हेट खातं असेल, त्याचबरोबर जॉईंट खातं असेल तर तेच खातं या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्याचा वाईट परिणाम म्हणजे बँक खात्याशी संबंधित अनेक इश्यू आल्याने ते अर्ज बाद ठरवण्यात आलेले आहे, रिजेक्ट करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण, उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे आणि जे शिल्लक राहिलेले अर्ज होते तर त्याची छाननीची प्रक्रिया सुरू झाली, तपासणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लगेच त्या 31 ऑगस्ट पर्यंत या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण की अर्ज रिजेक्ट झालेल्यांना संधी मिळणार आहे काय. तर मित्रांनो, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की अनेक जणांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे, काहींचे इन रिव्ह्यू मध्ये आहे, डिसअप्रूव्ह आहे. तर अशा लोकांना संधी मिळणार आहे काय. तर मित्रांनो, निश्चितच बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की अर्ज रिजेक्ट झालेल्यांना संधी दिली जाईल. जे अर्ज डिसअप्रूव्ह झाले, रिजेक्ट झाले किंवा इन रिव्ह्यू मध्ये आहे तर त्या सगळ्यांना संधी दिली जाईल. मात्र योग्य डॉक्युमेंट्स असेल तरच फॉर्म ग्राह्य धरल्या जाईल. म्हणजे जे काही फॉर्म रिजेक्ट झालेले होते तर त्याची जी काही कारणे सांगितलेली होती तर त्या कारणांची योग्य जर पूर्तता केली तरच ते फॉर्म ग्राह्य धरल्या जातील, अन्यथा ते फॉर्म रिजेक्ट केल्या जातील. म्हणून जर आपला फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर आपल्याला एक संधी मिळणार आहे, परंतु त्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना योग्य आणि ऑथेंटिक असेच डॉक्युमेंट अपलोड करा, तरच आपला फॉर्म व्हॅलिड होईल, मंजूर झालेला असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारचे विश्वसनीय सूत्राकडून आपल्याला हे अपडेट मिळालेले आहे आणि त्यामुळे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे, मंजूर झालेले आहेत, त्यांचा काही इश्यू नाही, त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येणारच आहे. परंतु ज्या कॅन्डिडेटचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे तर त्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचे आहे आणि अपडेट राहणं गरजेचे आहे. तरच त्यांना ज्यावेळेस अप्लाय करण्याची संधी मिळेल तर त्यावेळेस ते करू शकतील आणि आपला फॉर्म मंजूर करू शकतील. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.